हे घर आहे, हे आहे मॅप्रो कंपनीच्या मालकीचं आहे. हा पांडवगड महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक गिरिदुर्ग. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 4170 फूट आहे आणि वाई शहरापासून साधारण 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती हा गड आहे. पुण्याहून निघत असल्यामुळे आपण यातला मार्ग निवडला तो म्हणजे वाई मांढरदेव मार्ग, जो तुम्हाला भोरमधून घेऊन जातो. कारण मेनवली किंवा धावडी या गावातून तुम्ही जात असाल तर तुम्हाला साताऱ्याचा मार्ग निवडावा लागतो. भोरमधून वाई मांढरदेव महामार्गावर जाताना उजव्या बाजूला आपल्याला एक दुर्ग पाहायला मिळतो, तो म्हणजे रोहिडा, ज्याला विचित्रगड सुद्धा असं म्हणतात. गडावरती जाण्यासाठी गुंडेवाडी या गावाच्या पायथ्याला आपल्याला गाडी लावावी लागते. गुंडेवाडी गावाकडनं पांडवगडाकडे चाललंय. खाली ह्या दगडांमध्ये ह्या रचलेल्या पायऱ्या तुम्हाला दिसतात बघा. अगदी खालपासूनच त्या चालू झाल्यात आणि पुढेही त्याची रचना तुम्हाला दिसते बघा. ह्या बाजूला सुद्धा ही म्हणजे हा जुना मार्ग आहे गुंडेवाडीतला सुद्धा, जसा पांडेवाडीतला असेल. आपण वरती चढलोय. इथे साधारण 13 मिनिटं लागलीत आपल्याला. वर आल्यावर आपल्याला कळलं की एक डोंगराचा टप्पा आणि त्याच्यावरती किल्ला आहे. म्हणजे अजून एक डोंगराचा असा टप्पा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे. हे आपलं लाडकं फूल आहे बघा हे. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त रानमेवा इथनं मिळतो, करवंद. फुलं आलीत मस्त आणि काही दिवसात साधारण महिन्याभरात त्याला करवंद यायला पण चालू होतील. सगळीकडे आहे बघा करवंद. म्हणजे तुम्ही जर अगदी उन्हाळ्यात इकडे आला तर काय मजा होईल. चला आता दुसरा टप्पा जवळपास झालाय आपला टेकडीचा आणि हा गड दिसतोय बघा. समोर मांढरगड दिसतोय बघा प्रॉपर. आता ही जी वाट आहे चढायची इथपर्यंत आली आणि पायऱ्या चालू झाल्यात. ह्या कदाचित आपण दरवाजाच्या जवळ आलेलो आहे. पायऱ्या सलग दिसतात बघा, अशा 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 तिरक्या. असं चढ आहे बघा अख्खच्या अख्खं. टॉप अजून बराच वर आहे. इथं हे नागमोडी वळणं घेत वरती चाललोय. झाडी कमी झाली आता. डोक्यावर डायरेक्ट उन्हे 11 वाजलेत. तिथे एक घर आहे, कदाचित त्यांच्या मालकीची प्रॉपर्टी आहे. आपल्याला इथं वरती जायचं बघा. आणि हे मोठं पाण्याचं टाकं दिसतंय आपल्याला. वापरण्यासाठी वगैरे ठीक आहे, पण नाही वापरता पण नाही येत. एवढं खराब आहे पाणी. पूर्वी वापरत असं. आणि इथं वरती गडाची तटबंदी दिसते थोडीफार, तिकडे जाणारच आहे आपण. हॅलो, हे तळ इथं एंट्री केली ह्या बंगल्यात. तरी हा जो बंगला आहे, हे घर आहे, हे आहे मॅप्रो कंपनीच्या मालकीचं आहे. हा सगळा भाग पांडवगड सुद्धा, त्यामुळे इथं एंट्री करावी लागते. आणि तिथं एक छान माणूस भेटला होता, तो होता नागपूरचा.
गोंड म्हणजे जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यातला होता आणि तो भारी माहिती सांगत होता इथल्या भागाची. हां, इथे जपून जरा कंपाऊंड आहे. इथं एक पाण्याचं चांगलं मोठं टाकं दिसतं. बरोबर, हे वापरत असतील दिसते. हे पाणी पिऊ शकतो आपण, भरून घेऊ शकतो है ना. हे काय मासे आहेत बारीक. घे की बाटली भरून दादा. आहे भरलेलं ते आपण मग जाताना भरू. मग मोठं आहे बरं का पाण्याचं टाकं. नाही का म्हणलं आतमध्ये खोल आहे. हां, ओके. इथं एक आहे आणि पुढं पण आहे. बरोबर उतारावर केलेली आहेत. इथून हा शेलारवाडीकडनं येणार रोड आहे. कदाचित इथं पण पाण्याचा एखादा टाका आहे. धार दिसते अख्ख्या डोंगराचं. पांडेवाडी इथं खाली मंदिर पण दिसतंय बघा एक छोटंसं. तिथं या पांडेवाडीकडनं येणाऱ्या वाटेवरती हे झाड आहे आणि ह्या झाडाच्या वरच्या पिंपळाच्या मुळ्या खाली आल्या तर तिथं गुहा दिसते. गुहा दिसते बहुतेक. हां, हळवा दादा असायचा वाघ बी एखादा. इथं हाडूक पडले बघ. तो का पाय खाली. हा तो कसली गुहा आहे. मस्त आहे, नैसर्गिक आहे ना. अशी खोदलेली नाही वाटत कदाचित. हे बघ ना, स्फटिकासारखं चमकते बघ. हां, ह्या पाण्याच्या टाक्यातनं आपण नंतर पाणी भरून घेणारच आहे. आता आपण जाऊयात वरती, गडावर जाऊयात. काय म्हणला. तर मगाशी आपण ह्या बंगल्यापासून आलो होतो आणि तिथं जे पाण्याचं टाकं आहे त्या पाण्याच्या टाक्याच्या कडेनेच आता रोड आपल्याला घेऊन जातोय गडावरती. इथल्या जर तुम्ही बऱ्यापैकी गडांचं वैशिष्ट्य पाहिलं वाईच्या जवळच्या, तर वाईच्या जवळ आहे केंजळगड, दुसरा आहे कमळगड किंवा हा आहे पांडवगड. ह्या सगळ्या गडांचं एक खासियत आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे जे गड आहेत ह्यांचा जो सगळ्यात वरचा भाग आहे हा पूर्णपणे दगडी आहे आणि बाजूला जंगल आहे. म्हणजे असं वेगळंच आहे. तुम्हाला विचार करायला भाग पाडतो हा सगळा की इथलंच रिजन असं कसं. बघा हे टाकीच टाकी, नुसती पाण्याची टाकीच टाकी दिसतात बघा. हे हां, हे बघ ही 60 टाकी दिसतात. खरं तर याला 60 टाकी असं म्हटलं जातं, पण 60 टाकी म्हटल्यानंतर आपल्या समोर प्रश्न येतो 60 टाकी कशाला. ही तर मी मोजण्यात 6 आलीत. कदाचित एखाद्या टाक्याचा अर्धा भाग हा पाण्यामुळे झाकला गेला असेल, पण बरेच जण याला 60 टाकी म्हणतात. तर अशी 60 टाकी तुम्हाला बघायला मिळतात, ती म्हणजे चावंडगडावरती. आणि त्या 7 टाक्या समर्पित आहे 7 देव्यांना, सप्त मातृकांना, ब्राह्मी, महेशी, त्याच्यानंतर आहे चामुंडा, त्याच्यानंतर आहे वाराही, त्याच्यानंतर आहे काय बरं कौमारी, इंद्राणी, अशा टोटल 7 च्या मातृका आहेत त्यांना समर्पित. आणि विशेष म्हणजे आता ही टाकी बाजूला सोडा, पण त्याच्या कडेला असलेलं हे जे टाकं आहे ना, हे खांब टाकं आहे आणि ह्याच्यात उतरायला पायऱ्या पण आहेत. तर आपण आत घुसू आता, बघू इथपर्यंत तरी जाऊ आणि खाली आतमध्ये किती खोल आहे ते बघूयात. आता मी ह्याच्या पायरीवर बसलोय. खाली सुद्धा बराच तळ खोल आहे. परत हे खांब टाके आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला इथं एक शेंदरासारखा दगड पण दिसतोय आतमध्ये वरती. आणि हे असं पूर्ण खांब टाकं आहे मोठंच्या मोठं. तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल. आणि यातलं पाणी सुद्धा जर वेळ आली तर हे पिऊ शकतो अशा टाईपचंच आहे, कारण याच्यात मासे पण आहेत. म्हणजे मगाशी बघितलेलं एक पाण्याचं टाकं पलीकडचं ते तर शुद्धच होतं, आणि हे सुद्धा म्हणजे वेळ आल्यास हे पाणी सुद्धा आपण पिऊ शकतो, कारण याच्यात मासे सुद्धा आहेत. आता ही जी पाण्याची टाकी आहे ही टाकी एकमेकांना कनेक्टेड असतात. तर आता हे एवढं उंच टाकं असून सुद्धा एखाद्या पाण्याला पलीकडच्या टाक्यांना कनेक्ट कसं असू शकतं. तर खरं तर तो वरचा चांगला खराब भाग जो आहे तो बाजूला वाळून जाऊन चांगलं पाणी मिळावं अशी ही सिस्टीम असते. तर इथं बघा, आता मी ह्या टाक्यावरती थांबलोय ना, तर इथून बघा
एक बोळ आहे इथं, खडकाला छिद्र पाडले बघा. आणि हे छिद्र तुम्हाला पलीकडच्या टाक्यामध्ये घेऊन जातं. हे बघा पाणी दिसलं, आणि हे छिद्र कुठं आहे बघा, या टाक्याला आहे. म्हणजे जेव्हा हे टाकं पूर्ण भरेल त्या टायमाला यातलं पाणी पलीकडच्या टाक्यामध्ये शिफ्ट होईल. अशी पद्धतीची सिस्टीम हो, तो होल आहे मोठा. आता गडावरती निघूयात आपण. आणि हे महाद्वार टाका असलं पाण्याचं, जायचं का? चला आलो तर कसं. हा मग महादरवाज्यात नंतर जाऊ, ह्या वाटेने काय ते बघू. वाटेतपर्यंत ते म्हणजे ह्या गुहेसाठीची वाटे. ही गुहा जर आता मागची गुहा आपण बघितली ती नैसर्गिक होती, पण ही कोरीव आहे का, कारण तिला एवढा सपाट आकार कोण नाही देणार. हा जो बघा ना पूर्ण, आणि हा असा लक्ष ठेवायला बसायला जी देवडी वगैरे असते त्या टाईपची गुहा आहे. प्रदेश लक्षात येतोय बघा त्यांनी. म्हणजे किल्ल्याच्या कडेला एवढी एवढीच का ठेवलंय खोपट, हे रिझन त्याच्या मागचं काय येते बघा. इथं वैराटगड पासून मांढरदेव पर्यंतचा अख्खा प्रदेश लक्षात येतोय. खालच्या गावापासून बारीक जरी हालचाल काही दिसली तरी दिसणार ती. ही पण एक आहे खोदलेली. मला ही गुहा नाही वाटत, पण जरा मला हे झालंय थोडस. हे टेरणीसाठीच केलं. मला हे पाण्याचं टाका अर्धवट सोडलेलं वाटतंय. कोणतं हे? हे बघ इधर देख, इधर भी पाणी है, टाक है. यू आणि बरोबर आहे ना, इथले जे टेरणीवाले त्यांना पाणी पाहिजे. पाणी पाहिजे. हे पाण्याचं टाक आहे बघा. काम आहेत आतमध्ये तर. बरंच आत आहे. बुजलंय. बोले हा होले. धर मोबाईल धर. दिसतंय का मी? नाही दिसत, अंधार दिसतोय. थोडीशी आडवाट घेतली ना की तुम्हाला काही दिसू शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागाशी बघितलेल्या पाण्याचं टाक गुहा. आता बघा येता येता सहज लक्ष गेलं वरती. एखाद्याला वाटेल हा पूर्ण कातळ आहे, अरे ही भिंत आहे, आणि ती पण खालनं बांधलेली. इथून इथून वरपर्यंत भिंत बांधलेली. ही बघा कसली मोठी भिंत आहे बघा. मध्ये हा कातळ आहे, परत हा पण कातळ आहे, आणि ही मात्र अख्खीच्या अख्खी भिंत आहे. काय बांधकाम केलं असेल तेव्हा, खरंच भारी वाटतं असं बघितलं. ते पण शिलाहार राजा भोजच्या काळामध्ये. हा चला आता महादरवाजाकडे जाऊ. अजून महादरवाजा नाही बघितला, एवढा वेळ झाला फिरतोय. बुरुज हाय व्यवस्थित अजून. मुख्य द्वार देवड्या पुढे आहेत बघा. आणि इथं दरवाजा लॉक करायचा. हो इथं फोटो द्वार. इथनं आपण आत आलोय, आणि देवड्या तुम्हाला पहारेकरांच्या थोड्या पुढे दिसतील बघा. एक इथं दिसते, ही तटबंदीच आहे बघा वरती पूर्णपणे. म्हणजे ही वाट तुम्हाला अशी आतमध्ये घेऊन येते, आणि पुन्हा आतमध्ये एखादं दार असावं, कारण इतकी चिंचोळी वाटे म्हणल्यानंतर सांगता येत नाही अजून आतमध्ये एखादं दार आहे का काय. कारण दोन्ही बाजूनी पुन्हा भिंत पण आहे, इकडून पण भिंत आणि इकडून पण भिंत आहे. बरोबर आहे का, दार आहे अजून. एक छोटंसं द्वार आहे आणखी. आता इथून आपण आत जाऊयात वरती. हा इथं सुद्धा द्वार असणार आहे एखादं. आता हे पडझड झालंय. समोर पांडवजाई देवीचं मंदिर आहे बहुतेक. हनुमानाचं आहे. याला पांडवजाईचं कुठे आहे मग? बहुतेक इकडं दुसरीकडे असेल कुठंतरी. वा मारुती राया दिसते बघा.
मारुतीरायाची सुंदर मूर्ती, बांधकाम हे पेशवेकालीन आहे, विटांमध्ये केलेलं. चुन्याचा घाण आहे का? हा चालतंय. नाही, देवीचं मंदिर कुठे? वा, काय चुन्याचा घाण आहे मोठा, बराच मोठा आहे. आणि इथं मध्ये असं आहे म्हणलं, मला वाटतं ते हे नसतील फिरवत ना, बैल फिरवायला चान्स नाही ना एवढा. हां, केवढा मोठा आहे बघा चुन्याचा घाण. चला इकडं वर जाऊ आता, हे सावलीत थांबू. हो हो हो, हे बघ. स्तंभ दिसतो एक, इथं समाधी आहे, इथं एक मूर्ती दिसते, आणि इथं तर हे पण आहे शंकराची पिंड, आणि ही देवीचं मंदिर दिसतंय. लांब नाही आहे ना. हे आहे पांडवजाई देवी. इथं आहे पांडवजाई देवीचं मंदिर, आणि त्याच्या बाजूला एक वाड्याचा मोठा अवशेष पण आपल्याला दिसत आहेत. आता इथून पुढे जाऊयात आपण. हा एक चौथरा दिसतोय, कदाचित ही समाधी वगैरे असावी बरं का, तशा टाईपचाच हा चौथरा दिसतोय. आता इथून पुढे जाऊयात, काय बघायला मिळतंय का ते. वाड दिसते उतरायची. भरू द्या. ऐक ना, हा, लय किल्ले दाखवतो पद्धतशीर तो की केंद्रगड रायरेश्वर पण दिसते. आणि हे त्या गावात नाही येणार. हा, हे भैरवनाथचं मंदिर आहे बघ. हो, इथनं पण दरवाजा दिसतोय बघ. जवळ आत्ता आपण उभे आहेत, आणि या बुरुजावरून आपल्याला सह्याद्रीतले काही किल्ले दिसतात ते मी दाखवतो. आता जर तुम्ही लांबवरनं जर फिरवली, तुम्हाला इथं मध्ये आहे ना चंदनवंदन दिसतात. त्याच्यानंतर इथं मागं हा वैराटगड आहे, वैराटगडच्या मागं आहे तिथं अजिंक्यतारा. त्याच्यानंतर हे महाबळेश्वरचं पठार आहे, पाचगणी महाबळेश्वर. त्याच्यानंतर इथं आहे कमळगड. कमळगडच्या इथून थोडंसं मागं गेलं की इथं आहे ना केंद्रगड, आणि त्याच्या मागं रायरेश्वर आहे. आणि हे धोम धरण बघा, मोठा परिसर दिसतोय. अशा रीतीने आपली जी पांडवगडाची भ्रमंती ती आपण पूर्ण केलेली आहे. पांडवगड दिसायला खूप साधा, दुर्गम, दुर्मिळ किंवा पडझड झालेला जरी असला तरी तिथं आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिला. गड हा शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधलेला होता. त्या काळापासून ह्या गडावरती कंटिन्यू राबता असेल, आणि त्यानंतरच हा पुढे बहमनांकडे, आदिलशहाकडे, नंतर छत्रपती शिवरायांनी 1673 मध्ये घेऊन याचा सगळा जो कारभार आहे तो पिलाजीराव गोळ्यांकडे दिला. 1691 मध्ये हा पुन्हा मुघलांकडे गेला, आणि 1709 मध्ये ज्यावेळी औरंगजेब 1707 साली गेला त्यानंतर शाहू महाराजांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. 1818 मध्ये हा नंतर इंग्रजांच्या ताब्यात आला, आणि आता तो मॅप्रो कंपनीच्या ताब्यात पण गेला. तर एक चांगली गोष्ट आहे की इथं येणाऱ्या लोकांचा वावर कमी आहे, त्यामुळे तो आता प्लॅस्टिकच्या ताब्यात नाहीये किंवा हुल्लडबाज लोकांच्या ताब्यात नाहीये. त्यामुळे अगदी पडझड जरी झालेली असली तरी किल्ला पाहताना मनाला फार समाधान वाटतं. आणि त्यामुळंच उमेश दादा आणि मी आम्ही दोघंच होतो,
छान वाटलं. एवढ्या उन्हाचं फिरतोय तरी सुद्धा किल्ला पाहण्याचं एक वेगळं समाधान आपल्याला ह्या हा गड पाहण्यामध्ये आलंय. आता तुझं काय म्हणणं आहे तरी काय, म्हणजे दादा पण महिन्याभराने आलाय ना. नाही, खूपच छान किल्ला आहे. एकदम छोटा आहे, साधा आहे, पण गर्दी नाही, काहीच नाही. अख्ख्या गडावर दोघं आहे आपण. दोघंच आहे. आणि उन्हात फिरून पण काही वाटत नाही असं. हा, तर भेटूयात अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये सुद्धा. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय. आम्हा भटक्यांसाठी उन्हाळ्यातली भटकंती म्हणजे वेगळीच, कारण यावेळी गर्दी फार कमी असते. तसा पांडवगड हा दुर्लक्षितच आहे, त्यामुळे हा गड व्यवस्थितरित्या पाहता आला. तिथल्या थंडगार पाण्याच्या टाक्यातील पाण्याचाही आस्वाद घेता आला. त्याचप्रमाणे मेनवली गावातील नाना फडणवीसांच्या वाड्यात भेट देऊन तिथल्या कृष्णा नदीच्या पात्रात एक डुबकीही मारता आली. उन्हाळ्यातल्या ट्रेकचं हे सर्व काही सुख अनुभवून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो.